बाबा अरे जरा त्या बातम्या लावून दे रे मला. बरं बरं बरं. काय गरज आहे बरं आपल्याला आरक्षणाची? पाटील माणूस जाऊ आपण. काय झालं रे? 2% फक्त सिलेक्शन नाही झालं, 2%. बाबा नोकरकी लागली नाही म्हणून काय झालं? आपल्यापाशी जमीन जुमला आहे. पाटील माणूस जाऊ बाबा आपण. हो हो, आपण पाटील हो, ते मला माहित आहे. आपण दुसरं काय बोललो, दुसरं पाटील नावाशिवाय. बाबा तसं नाही रे. 5 एकर जमीन आहे आपल्यापाशी. दोघा भावाने किती उकरून खाली तरी सरत नाही ना आपल्याला. तुमच्या खरं आहे हो समजा. आम्हाला 5 एकर जमीन आहे, त्याच्यात दोघं भाऊ आहो आम्ही. आम्हाला किती येते? 2.5 एकर. मात्र येणाऱ्या पिढीसाठी नोकरकीची गरज आहे हो. आज आरक्षण असतं तर म्हणजे सिलेक्शन झालं असतं. फक्त 2% गेलो, 2%. अरे बाबा आपल्यासारख्याला नोकरक्या लागत नाही तर रे. काहून लागत नाहीत? आपल्या ते जिद्द आहे ना करायची. मात्र ते आरक्षण पाहिजे ना त्याला. ए बाबा तू म्हणाला ते गोष्ट खरी आहे, मात्र भेटायला पाहिजे ना. का नाही भेटत? भेटते. त्यासाठी आपल्याला एकजूट व्हावं लागेल. बाबा तू म्हणाला ते गोष्ट खरी आहे रे. आज किती दिवस झाले मनोज दादा जरांगे पाटील लढाई येत. एवढ्या दिवसात या माधरचोद सरकारनं आरक्षण द्यायला पाहिजे होतं आपल्याला. अहो बापू, म्हणून तर म्हणालो ते एकटा वाघ लढायला आपल्या मराठा समाजासाठी. आता आपली तिथं खरी गरज आहे. म्हणून तर म्हणतो तुम्हाला आता पाटीलपणा काढा अंगाचा. चला आता आपण जाऊ त्या मुंबईला. बाबा मयाच्यानं काय बंबईला जाणं होत नाही पाय. पण येत्या 29 तारखेला मनोज दादा जरांगे पाटलाला ऐकण्या पाठिंबा द्यासाठी तू बंबईला जाईन. यालाही घेऊन